आज बनवणार आहे मी मुळ्याची भाजी म्हणजेच मुळी। एक कढई घ्यायची आहे, त्यात तेल टाकायचं आहे गरजेनुसार आणि मग त्यात मोहरी टाकायची आहे, काही थोडेसे जिरे चांगले तडतडू द्यायचे आहेत। ते तडतडल्यानंतर त्याच्यामध्ये आपल्याला टाकायची मिरच्या आपल्या चवीनुसार। मिरच्या छान तडतडल्या की त्यात आपल्याला टाकायची थोडीशी हळद। हळदही छान तडतडू द्यायची आणि त्यात टाकायची आपल्याला नंतर बारीक चिरलेली छान कोथिंबीर। कोथिंबीरही छान फ्राय करून घ्यायची आहे। कोथिंबीर फ्राय झाली की त्यात आपल्याला टाकायचा आहे किसलेला मुळा। मी तो किसून छान धुवून स्वच्छ घेतलेला आहे। मुळ्यालाही आपल्याला फ्राय करून घ्यायचं आहे, चांगलं फ्राय करायचं आहे। मुळा चांगला फ्राय करून घ्यायचा आहे आणि त्यात घालायचं आहे आपल्याला चवीनुसार मीठ। आणि मिठात आपल्याला त्या मुळ्याला चांगलं परतवून घ्यायचं आहे। सगळीकडून चांगलं मीठ लागलं पाहिजे। आता झाकण ठेवून आपल्याला 5 मिनिटं त्याची वाफ काढायची आहे, एकदम मंद आचेवर। मुळा कुठेही लागायला नको। मध्ये एकदा आपल्याला चेक करून बघायचं आहे। आता आपली मुळ्याची भाजी झालेली आहे। क्रिस्पी आणि झटपट बनणारी रेसिपी नक्की ट्राय करून बघा। किती छान दिसते बघा, कशी लागते चवीला ते पण कमेंटमध्ये नक्की सांगा।